आदरणीय अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी हा अर्थसंकल्प मांडला आणि मला वाटतं की हा खूप आशादायक अर्थसंकल्प आहे। याच्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी संपूर्णतः वीज बिल माफ करण्यात आलं आहे किंवा मोफत वीज देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे। त्याच्या पुढे जाऊन दुधासाठी जे अनुदान द्यायचे ते पण देऊ केले आणि सोयाबीन कापसासाठीचं अनुदान पण देत आहे। त्याचबरोबर भातासाठी तर आधीच धान खरेदी होऊन भाताला खूप चांगला बाजार आणि अनुदान देण्यात आलं आहे। आता तुम्ही पाहिलं तर विद्यार्थ्यांसाठीचं काही विद्यार्थिनींना मोफत शिक्षण किंवा जे तरुण आहेत त्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि किंवा डिप्लोमा झाला आहे आणि त्यांच्या हाताला काम नाही, तर तिथे त्यांना कुठंतरी ट्रेनिंग म्हणून ते थांबले, इंटर्नशिप म्हणून थांबले, तर त्या अप्रेंटिसशिपमध्ये त्यांना 10,000 रुपये महिना देण्याचं सरकारनं धोरण घेतलं आहे। हे खूप स्वागतार्ह आहे, कारण आज तरुणांच्या हाताला काम नाही, तरुण वन भटकत आहे, तर त्यातून नक्कीच ते त्यांची डेव्हलपमेंट करू शकतील, स्वतःचा उद्योग उभा करू शकतील किंवा नोकऱ्या करू शकतील नंतरच्या काळात। आणि शेतकऱ्यांनाही खूप मोठा दिलासा, दिवसा लाईट देण्याचं धोरण सरकारकडनं घेतलं जात आहे। त्याच्याबरोबर आपण जर पाहिलं तर दलित, आदिवासी या सगळ्या वर्गासाठीही खूप मोठा ह्या अर्थसंकल्पात तरतूद आहे। त्यातल्या त्यात आदिवासी बांधवांसाठी जी बिरसा मुंडा योजना आहे, त्यातून ग्रामीण भागापर्यंत खूप दरेखोऱ्यापर्यंत जिथं कधी रस्ते गेले नाही तिथपर्यंत रस्ते पोचणार आहे। ही खूप मोलाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर महिलांसाठीचा 3 टाक्या ज्या गॅसच्या आहेत, सिलेंडर्स आहेत, त्या मोफत दिले जाणार आहेत किंवा मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना, त्या माध्यमातून महिलांसाठी मदत दिली जाणार आहे किंवा तुम्ही आशा सेविका, बाकीच्या अंगणवाडी सेविका किंवा बचत गटांना तर 15,000 ते 30,000 रुपये महिलांसाठी प्रोत्साहनपर भांडवल केले। असं सगळ्यांसाठी हा अर्थसंकल्प उभा राहिला। त्यामुळं यातून नक्कीच लोकांचा खूप सारा फायदा होणार आहे आणि मी आतापर्यंतचे जेवढे अर्थसंकल्प अनुभवले त्याच्यातून हा सर्वोत्तम अर्थसंकल्प आहे आणि त्याचा लाभ एकदम तळागाळापासून तर शहरापर्यंत होईल आणि सामान्यापासून तर सर्व मोठ्या लोकांपर्यंतही होईल। आणि मला हा आनंद याचा आहे, हा लगेच अर्थसंकल्प लागू होतो आहे। जुलै महिन्यात याची अंमलबजावणी होते आणि ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी खरं तर आम्ही कार्यकर्त्यांची आमची आहे। आदरणीय अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी हा अर्थसंकल्प मांडला आणि मला वाटतं की हा खूप आशादायक अर्थसंकल्प आहे। याच्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी संपूर्णतः वीज बिल माफ करण्यात आलं आहे किंवा मोफत वीज देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे। त्याच्या पुढे जाऊन दुधासाठी जे अनुदान द्यायचे ते पण देऊ केले आणि सोयाबीन कापसासाठीचं अनुदान पण देत आहे। त्याचबरोबर भातासाठी तर आधीच धान खरेदी होऊन भाताला खूप चांगला बाजार आणि अनुदान देण्यात आलं आहे। आता तुम्ही पाहिलं तर विद्यार्थ्यांसाठीचं काही विद्यार्थिनींना मोफत शिक्षण किंवा जे तरुण आहेत त्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि किंवा डिप्लोमा झाला आहे आणि त्यांच्या हाताला काम नाही, तर तिथे त्यांना कुठंतरी ट्रेनिंग म्हणून ते थांबले, इंटर्नशिप म्हणून थांबले, तर त्या अप्रेंटिसशिपमध्ये त्यांना 10,000 रुपये महिना देण्याचं सरकारनं धोरण घेतलं आहे। हे खूप स्वागतार्ह आहे, कारण आज तरुणांच्या हाताला काम नाही, तरुण वन भटकत आहे, तर त्यातून नक्कीच ते त्यांची डेव्हलपमेंट करू शकतील, स्वतःचा उद्योग उभा करू शकतील किंवा नोकऱ्या करू शकतील नंतरच्या काळात। आणि शेतकऱ्यांनाही खूप मोठा दिलासा, दिवसा लाईट देण्याचं धोरण सरकारकडनं घेतलं जात आहे। त्याच्याबरोबर आपण जर पाहिलं तर दलित, आदिवासी या सगळ्या वर्गासाठीही खूप मोठा ह्या अर्थसंकल्पात तरतूद आहे। त्यातल्या त्यात आदिवासी बांधवांसाठी जी बिरसा मुंडा योजना आहे, त्यातून ग्रामीण भागापर्यंत खूप दरेखोऱ्यापर्यंत जिथं कधी रस्ते गेले नाही तिथपर्यंत रस्ते पोचणार आहे। ही खूप मोलाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर महिलांसाठीचा 3 टाक्या ज्या गॅसच्या आहेत, सिलेंडर्स आहेत, त्या मोफत दिले जाणार आहेत किंवा
मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना त्या माध्यमातून महिलांसाठी काम जो मदत दिली जाणार आहे किंवा तुम्ही आशा सेविका, बाकीच्या अंगणवाडी सेविका किंवा बचत गटांना तर 15,000 ते 30,000 रुपये महिलांसाठी प्रोत्साहनपर भांडवल केले. असं सगळ्यांसाठी हा अर्थसंकल्प उभा राहिला. त्यामुळं यातून नक्कीच लोकांचा खूप सारा फायदा होणार आहे आणि मी आत्तापर्यंतचे जेवढे अर्थसंकल्प अनुभवले त्याच्यातून हा सर्वोत्तम अर्थसंकल्प आहे आणि त्याचा लाभ एकदम तळागाळापासून तर शहरापर्यंत होईल आणि सामान्यापासून तर सर्व मोठ्या लोकांपर्यंतही होईल. आणि मला हा आनंद याचा आहे, हा लगेच अर्थसंकल्प लागू होतो आहे. जुलै महिन्यात याची अंमलबजावणी होते आणि ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी खरं तर आम्ही कार्यकर्त्यांची आमची आहे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.